विठ्ठल विठ्ठल बघा, जमदाग्नी ऋषींना राग आला. जमदग्नी ऋषींनी सांगितलं, एथ वडील जे जे करती तया नामू धर्मू ठेविती तेची अनुष्ठिती सामान्य सकळ. तुम्ही वडिलांची आज्ञा पाळत नाही, तुम्ही धर्म काय पाळणार. जमदाग्नी ऋषीनं फक्त त्या 6 मुलांकडे बघितलं तर 6च्या 6 मुलं जळून भस्मसात झाली. कारण नावच आहे जमदाग्नी ऋषी. आता 7वा अवतार परशुरामांचा. परशुराम त्या ठिकाणी आले. वडिलांना विचारलं, काय आज्ञा आहे. वडिलांनी सांगितलं, या मातेचं शिर धडा वेगळं करून टाका. परशुरामाने मागचा पुढचा विचार केला नाही, त्या मातेचं शिर धडा वेगळं करून टाकलं. आता लक्ष देऊन ऐका, राम अवतारामध्ये तेच परशुराम राम झाले आणि तीच रेणुका माता राम अवतारामध्ये कैकेयी झाली. तिने सांगितलं, कुठलाही अपराध नसताना पित्याच्या सांगण्यावरून तू माझी हत्या केलीस ना, तुला सुद्धा किती वर्ष? 14 वर्ष वनवास भोगावा लागेल. सांगण्याचा भाग इतकाच की हे कर्म देवाला चुकलेलं नाही, देवाच्या बापाला चुकलेलं नाही. मग तुम्ही आम्ही कोणी? विठ्ठल विठ्ठल पुढे जाऊन माझे ज्ञानोबाराय सांगतात, कर्मे रावण क्षयो पावला. रावणासारखा बलवान राजा. किती मोठा रावण? शुद्ध कांचनांची 7 कोटी, 7 कोटी घरे ज्याची सोन्याची आहेत. एका घराच्या चौकटीला 22 क्विंटल सोनं आहे. मग मला सांगा, 7 कोटी घरांच्या चौकटीला किती क्विंटल सोनं असेल? इतका मोठा रावण, त्याला सुद्धा जावं लागलं की नाही? अहो, आकाशाला शिडी लावेल, लागेल का कधी? आकाशाला शिडी लावेल, खारा समुद्र गोड करेल, सोन्याला सुगंध आणेल, प्रतिज्ञा करणारा रावण, आईसाठी आत्मलिंग आणणारा रावण, त्याला सुद्धा जावं लागलं. त्यानं त्याच्याबरोबर काही नेलं का? नाही नेलं. मग तुम्ही आम्ही काय नेणार? आपली गाडी नेणार आहे का आपला बंगला नेणार आहे? काय नेणार आहे? जात असताना एकच गोष्ट आपल्या सोबत येणार आहे. काय? नाम हरि का साथ जाएगा और तू कुछ ना ले पाएगा, और तू कुछ ना ले पाएगा. जात असताना एकच गोष्ट आपल्या सोबत येत असते, ते म्हणजे त्याचं जेवढं चिंतन केलेलं आहे तेवढंच आपल्याबरोबर येणार आहे. मग आपण काय केलं पाहिजे? त्या देवाचं चिंतन केलं पाहिजे, त्या देवाचं भजन केलं पाहिजे. मला सांगायचं काय होतं तुम्हाला, रावणाकडे एवढं सगळं असताना सुद्धा त्याला त्याच्याबरोबर काही नेता आलं नाही. बघा, तसं आपण सुद्धा काहीही नेणार नाही. म्हणून आपण काय, बघा, मला सांगायचं आहे काय तुम्हाला, कर्म तसं फळ आहे. अनेक उदाहरणं माझ्या ज्ञानोबरायांनी दिलेली आहेत. वियोग घडला सीतादेवी. सीतामाता म्हणतात, आम्हाला वियोग घडला. कसा काय? सीतामातेला पळून नेलं होतं. कोणी? रावणानं पळून नेलं होतं आणि अशोक नावाच्या वनामध्ये ठेवलेलं होतं. आणि मातेच्या संरक्षणाकरिता त्रिजटा नावाची राक्षसीन ठेवलेली होती. माता बोलता बोलता त्रिजटेला म्हणतात, ए त्रिजटे, माझ्या जीवनामध्ये काहीतरी मी वाईट कर्म केलं असेल, काहीतरी वाईट काम केलं असेल, एखाद्या पती पत्नीची मी ताटातूट केली असेल, एखाद्या गाई वासराची मी ताटातूट केली असेल, म्हणून मला माझ्या जीवनामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचा वियोग झाला. एवढी उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. सांगण्याचा भाग इतकाच की जे काही कर्म तुम्ही करणार आहे तसंच तुम्हाला फळ मिळणार आहे. विठ्ठल विठ्ठल बघा, जसं मगाशी मी भागवतामधला विचार सांगितला तसं रामायणामध्ये सुद्धा विचार सांगितलेला आहे. काय विचार सांगितला हो? बघा ना, रावणाचा मामा कोण आहे हो? रावणाचा मामा मारीज मामा. बघा, मारीज मामाकडे गेला रावण आणि रावणानं सांगितलं काय? ए मामा, तुला एक रूप धारण करायचंय. काय सांगितलं? मामा, तुला एक रूप धारण करायचंय. मामाने सांगितलं, कुठलं रूप धारण करायचंय? त्यावेळेस रावणानं सांगितलं, तुला सोनेरी हरणाचं रूप धारण करायचंय. मामा म्हणला, कशा करता? रावणानं सांगितलं, तुला करायचं आहे सीते मातेचं हरण. काय सांगितलं?
तुला करायचं आहे सीते मातेचं हरण, म्हणून तुला व्हायचे सोनेरी हरण. काय सांगितलं? सीता मातेचं तुला हरण करायचे म्हणून तुला काय व्हायचे? सोनेरी हरण. पण मामाने त्या क्षणाला विचार केला, झालो हरण तरी मरल आणि नाही झालो तरी मरण. पण झालो हरण तर रामाचा बाण लागेल आणि नाही झालो हरण तर रावण मारून टाकेल. रावणानं मामाला सांगितलं, ए मामा, नाही झाला हरण तर तुला माझ्या हातून येईल मरण. शेवटच्या क्षणाला विचार केला. काय विचार केला? झालो हरण तरी मरणारच आहे आणि नाही झालो तरी मरणारच आहे. पण झालो हरण तर रामाचा बाण लागेल आणि नाही झालं हरण तर रावण मारून टाकेल. शेवटच्या क्षणाला विचार केला. सोनेरी हरणाचं रूप धारण केलं. रामचंद्र प्रभूंचा बाण लागला आणि मोक्ष प्राप्ती घडून घेतली. तसंच आपण सुद्धा प्रत्येक क्षणाला विचार केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल बघा, आणखीन एक विचार रामायणामध्ये सांगितलेला आहे. जटायू नावाचा पक्षी आहे. रावणानं सीतामातेला पळवून नेलं, पण पळवून नेत असताना जटायू नावाचा पक्षी रावणासोबत युद्ध करतोय. आता रावण काय छोटा आहे का? आत्ताच सांगितलं, इतका मोठा रावण. त्या रावणासोबत युद्ध सुरू आहे, पण युद्ध सुरू असताना त्या जटायूचा पराभव झाला. त्या रावणानं त्या जटायूचे दोन्ही पंख छाटले, अंगामधून रक्त येते, अंग रक्त भंबाळ झाले. आता उडण्याचं सामर्थ्य राहिलेलं नाही, तरी जटायू लढतोय बरं का, त्या रावणासोबत लढतोय. आता उडण्याचं सामर्थ्य राहिलेलं नाही. जटायू खाली पडला आणि खाली पडल्याच्या नंतर विचार केला, आता उडण्याचं सामर्थ्य राहिलेलं नाही, अंग रक्त भंबाळ झालंय, अंगामधून रक्त येतंय, काही क्षणामध्ये माझा जीव जाणार आहे. काय विचार केला? काही क्षणामध्ये माझा जीव जाणार आहे. मग मी असं जाणार नाही. मी आत्ताच सांगितलं, वासना तसा जन्म. जटायूनं शेवटच्या क्षणाला विचार केला. काय विचार केला? आपण देवाचं नामस्मरण करू, देवाचं चिंतन करू आणि देवाचं नामस्मरण करत असताना आपला देह सोडू. शेवटच्या क्षणाला विचार केला आणि माझ्या भगवान श्री रामचंद्र प्रभूंचं त्याने भजन सुरू केलं. इथे भगवान श्री रामचंद्र प्रभू सीतामातेला शोधतायत. सगळ्यांना विचारतायत, झाडांना विचारतायत, वेलींना विचारतायत, धरणी मातेला विचारतायत, माझ्या सीतेला कुणी पाहिलं का? माझ्या सीतेला कुणी बघितलं का? सगळ्यांना विचारतायत. आणि जात असताना वाटेमध्ये जटायू पडलेला आहे. भगवान श्री रामचंद्र प्रभू खाली बसले. जटायूला आपल्या मांडीवरती घेतलं आणि विचारलं, तुझी अशी अवस्था कोणी केली? त्यावेळेस जटायूनं सांगितलं, अहो त्या रावणानं सीतामातेला पळवून नेलं, पण पळवून नेत असताना त्या रावणासोबत माझं युद्ध सुरू होतं. पण युद्ध सुरू असताना त्या रावणानं माझे दोन्ही पंख छाटले, अंग रक्त भंबाळ झालंय, आता उडण्याचं सामर्थ्य राहिलेलं नाही. देवा, आता एक काम करा, माझ्या तोंडामध्ये थोडंसं तीर्थ टाका आणि मला मोक्ष प्राप्ती घडून द्या. शेवटच्या क्षणाला विचार केला. भगवान परमात्म्याच्या हातून थोडंसं तीर्थ मुखामध्ये टाकून घेतलं आणि मोक्ष प्राप्ती घडून घेतली. तसं आपण सुद्धा प्रत्येक क्षणाला हाच विचार केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल बघा, आता तुम्ही म्हणताल, ताई एवढे विचार तुम्ही आम्हाला सांगितले. अहो पण आम्हाला 100 वर्षाचं आयुष्य आहे ना, बरोबर ना? आहे का 100 वर्षाचं आयुष्य? अहो कधी उचकी लागेल आणि कधी वर जाईल, काय भरोसा आहे का? काहीच भरोसा नाही. माझे जगद्गुरु तुकोबराय सांगतात, या देहाचा काही भरोसा नाही. हा देह नाशिवंत आहे, नाशिवाण आहे, अभंगाचं दुसरं चरण. नाशिवंत देह जाणार सगळं, नाशिवंत देह जाणार सगळं, नाशिवंत Yeah.
नाशिवंत देह जाणार सकळ सकळ अंशकांत काळ सावधान अंशकांत काळ सावधान अंशकांत काळ सावधान अंशकांत काळ सावधान नाशिवंत देग हो चालणार सकळ नाशिवंत देग जाणार सकळ आहे नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ हा देह कसा आहे? नाशिवंत आहे, नाशिवाण आहे, कधी ना कधी जाणार आहे. मग आपण काय केलं पाहिजे? देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे. कारण आत्ताच भजन केलेलं बरं आहे बरं का. नाहीतर 70 वर्षांनीच ती हे करायचं ते करायचं आणि म्हातारपणाला गेल्यावरती सुस्त भजन करायचं. म्हातारपणाला गेल्या आवाज चालत नाही, काय चालत नाही, शेवटी भजनाचं सुस्त बरं का. तरुणपणामध्ये भजन केलं पाहिजे हो. तरुणपणामध्ये खूप तरणा भाग्यवंत 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 भाग्यवंत तरणा भाग्यवंत तरणा भाग्यवंत हाय नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात धरणा भाग्यवंत धरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात नटे हरी कीर्तनात धरणा भाग्यवंत धरणा भाग्यवंत भाग्यवंत तरणा भाग्यवंत नटी हरे कीर्तनात. बघा, भगवान परमात्म्याचं नामस्मरण हे तरुण वयामध्ये केलं पाहिजे. त्याची गोडी ही आत्ताच आपल्याला लागली पाहिजे. कधीला गेला रे वेड्या तुला गोडी अभंगाची. कधीला गेला रे वेड्या तुला गोडी अभंगाची. मनोभावी भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला. मनोभावी भजन तू कर प्रभूच्या लाग चरणाला. प्रभूच्या लाग चरणाला. सदा गारे सदा गारे सदा गारे भूपाळी तू सकाळी त्या श्रीरंगाची. कधीला गेला रे वेड्या तुला गोडी अभंगाची गोडी अभंगाची गोडी अभंगाची. बघा, तरुणपणामध्येच परमार्थ केला पाहिजे. हा देह नाशिवंत आहे, नाशिवाण आहे, नाशिवंत देह जाणार सकळ आणि आयुष्य खातो काळ सावधान. सावधान आपण राहिलं पाहिजे. बघा, जीवन जगत असताना संत संगतीची आवड
आपण मनामध्ये धारण केली पाहिजे. आणि ही आवड धारण करत असताना आपण काय केलं पाहिजे तर परमार्थाची तातडी केली पाहिजे. अभंगाचं तिसरं चरण. संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी. संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी, संत समागमे धरावी आवडी. करावी तातडी परमार्थे, करावी तातडी परमार्थे, नातीवंत देहान जाणार सकाळ, नातीवंत देहान जाणार सकाळ. करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सकाळ, नाशिवंत देह जाणार सकाळ, जाणार सकाळ, जाणार सकाळ. का संत समागमे धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. जीवन जगत असताना संत संगतीची आवड आपण मनामध्ये धारण केली पाहिजे. आणि काय केलं पाहिजे तर परमार्थाची तातडी केली पाहिजे. बघा ना, संतांनी परमार्थाची किती आळवून तातडी केली. जगद्गुरू तुकोबारायांच्या जीवनामध्ये किती दुःख आलं सर्वांना माहिती आहे. एवढं दुःख येऊन सुद्धा तुकोबारायांनी सांगितलं, जाळोनी संसार बैसलो अंगणी. म्हणजे एवढं दुःख येऊन सुद्धा त्या दुःखाचा विचार न करता संतांनी काय केलं तर संतांनी देवाचं भजन केलं, देवाचं चिंतन केलं. आठवणा माझे तुकोबराय, किती दुःख आलं माझ्या तुकोबरायांच्या जीवनामध्ये. अहो, तुकोबरायांची पत्नी मेली तरी तुकोबरायांनी दुःख केलं नाही. अहो, सावकारकी गेली, 400 एकर जमीन गेली, गावचा पाटील सुद्धा कोपला. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. अहो, गावचा पाटील सुद्धा कोपला तरी माझ्या तुकोबरायांनी दुःख केलं नाही, खेद केला नाही. अहो, हे तर काहीच नाही हो. उकळतं पाणी माझ्या जगद्गुरू तुकोबरायांच्या अंगावरती ओतलं. काय वेदना झाल्या असतील माझ्या तुकोबरायांना, तरी माझ्या तुकोबरायांनी दुःख केलं नाही. महिला मंडळ, तुम्ही किचनमध्ये काम करत असताना एखादा चटका जर आपल्या हाताला लागला तर किती वेदना होतात. माझ्या जगद्गुरू तुकोबरायांच्या अंगावरती उकळतं पाणी ओतलं तरी माझ्या तुकोबरायांनी दुःख केलं नाही. माझ्या तुकोबरायांनी केलं तरी काय, धावरे केशवा माय बापा, त्या भगवान परमात्म्याची आठवण काढली. तसं आपण सुद्धा दुःखामध्ये सुद्धा आणि सुखामध्ये सुद्धा काय केलं पाहिजे तर त्या भगवान परमात्म्याची आठवण काढली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल देवा सांगो सुख दुःख, देव निवारील भूक. म्हणून आपण काय केलं पाहिजे, संतांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गानं आपण गेलं पाहिजे. जीवन जगत असताना संत संगतीची आवड आपण मनामध्ये धारण केली पाहिजे. आणि धारण करत असताना काय केलं पाहिजे तर त्या परमार्थाची तातडी केली पाहिजे. बघा, आपण कीर्तनाला आलोय की नाही? आपण कीर्तनाला आलोय म्हणजे टाळी तर वाजलीच पाहिजे. माझ्या पांडुरंग परमात्म्याचं नामस्मरण तर झालंच पाहिजे. महिला मंडळ, पुरुष मंडळ, तरुण वर्ग सगळ्यांनी हात वरती करा. करा हात वरती, सर्वांनी हात वरती करा. केले का सर्वांनी हात वरती? बघा, ज्या वेळेस एखादं लेकरू आईच्या उदरामध्ये असतं ना, उदरामध्ये असताना काय केलं पाहिजे हो त्या आईनं? देवाचं भजन केलं पाहिजे, देवाचं चिंतन केलं पाहिजे. कारण सांगतात ना, बाळ उदरामध्ये असताना
ज्ञानेश्वरी आणि गाथा लागू दे तुमच्या बोटाला, तर ज्ञानोबा तुकोबा येईल तुमच्या पोटाला. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. हा बघा, अभंग कोणाचा आहे हो? अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, काय सांगतात? तुम्ही काय करा, प्रत्येक क्षणाला विचार करा. कोणता विचार करा? तर ही भवसिंधू आपल्याला पार करून जायची, हाच तुम्ही प्रत्येक क्षणाला विचार करा. कारण देह कसा आहे, देह नाशिवंत आहे, नाशिवाण आहे, कधी ना कधी जाणार आहे. म्हणून तुम्ही काय करा, संत संगतीची आवड मनामध्ये धारण करा. धारण करत असताना काय करा, परमार्थाची तातडी करा. पण हे सगळं करत असताना अहंकाररूपी धूर तुमच्या डोळ्यामध्ये भरून देऊ नका. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे ग लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे ग लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे ग लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे ग लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे लोकीच्या व्यवहार, तुका म्हणे लोकीच्या व्यवहार. नका डोळे धुरे भरून राहो, नका डोळे धुरे भरून राहो, नका डोळे धुरे, नका डोळे धुरे भरून राहो. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. नका डोळे धोरे भरून रावो, नका डोळे धोरे भरून रावो. नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ रामा, देर देर आयुष्य खात काळ सावधान, सावधान, सावधान. आयुष्य खात काळ सावधान.
सावधान आयुष्य खात काळ सावधान सावधान देना आयुष्य खात काळ आयुष्य खात काळ सावधान देना आयुष्य खात काळ सावधान सावधान आयुष्य खातो काळ सावधान सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ तुका म्हणे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरोनी राहो. जीवन जगत असताना परमार्थ करत असताना अहंकार रूपी धूर तुमच्या डोळ्यामध्ये भरून देऊ नका. मग तुम्ही काय करा तर हाच प्रत्येक क्षणाला विचार करा. विठ्ठल 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 बघा, अभंगाचं चिंतन झालेलं आहे. मी माझ्या प्रत्येक कीर्तनात सांगत असते, आई वडिलांची सेवा करा. आईची सेवा करताय ना, त्याचबरोबर त्या बापाची सुद्धा सेवा करा. कसं आहे, रडणारी आई सर्वांना दिसते हो. आईचं काळीज लय हळवं आहे. आई नुसता शब्द जरी घेतला तरी आईच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, त्या लेकराच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. आईचं काळीज हे लय हळवं आहे. पण आई जशी आहे ना, तसाच तो बापसुद्धा आहे बरं का. रडणारी आई सर्वांना दिसली. अहो, देवकी यशोदेचं प्रेम मनामध्ये साठवा आणि टोपलीमधून बाळास नेणारा वसुदेव आठवा. आईचे जेवढे उपकार आपल्यावरती आहेत ना, तेवढेच त्या बापाचे सुद्धा आहेत बरं का. किती कष्ट करतो तो बाप लेकरांसाठी. अहो, त्याची चप्पल तुटली ना तर कधी नवीन घेण्याची धाडस करत नाही हो, शिवून ती चप्पल वापरतो. अहो, त्याचं बनियन फाटलं ना तर कधी नवीन घेण्याचं धाडस करत नाही, त्याला शिवून ते बनियन परत घालतो. अहो, दुकानामध्ये गेल्याच्या नंतर दाढी करण्यासाठी 100 रुपये जातील, 150 रुपये जातील म्हणून तो बाप 2 रुपयाचं ब्लेड आणतो आणि बिना साबणाची दाढी करतो माझा बाप. पण तो बाप कधी कोणाला कळालाच नाही हो, कधीच कळाला नाही. लय प्रेम करत असतो बरं का बाप. या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ प्रेम जर कोणतं असेल ना, ते म्हणजे मुलीचं आणि बापाचं प्रेम आहे. काय असतो तो बाप? बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला असवं पुन्हा दिसणार कसा. माशासारखा असतो बरं का बाप. तो लय तडफड करतो लेकरांसाठी. बघा ना, बाप स्वाभिमानी बाना, बाप कन खरकणा, त्याच्या हृदयात सुद्धा लाजाळूची संवेदना. अहो, बाप आयुष्यामध्ये 2दाच रडत असतो. बाप साठवितो अश्रू, वाट पाही त्या क्षणाची, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. बाप आयुष्यामध्ये 2दाच रडत असतो. एकदा म्हणजे तळहाताच्या फोडाप्रमाणे ज्या मुलीला जपलं, ती मुलगी ज्यावेळेस सासरी जाते ना, त्यावेळेस रडतो माझा बाप. आणि दुसऱ्यांदा तळहाताच्या फोडाप्रमाणे ज्या मुलाला जपलं, तो मुलगा ज्यावेळेस लाता मारून बाहेर काढतो ना, त्यावेळेस रडतो माझा बाप. आठवा ना मुलींनो, त्या बापानं आपल्यासाठी काय नाही केलं. आठवा ना मुलींनो, लग्नाचा प्रसंग जवळ आलेला असतो, माझ्या बापाकडे पैसे नसतात हो, तरी तो बाप सगळीकडे फिरतो. किती मोठा खर्च असतो. ती मुलगी सांगते, बाबा माझ्या मैत्रिणीने 30,000ची साडी घेतली होती, मला 30,000ची नाही, निदान 20,000ची तरी साडी घेऊन द्या. बाप म्हणतो, अगं 30,000ची काय, तुला 50,000ची साडी घेऊन देतो. बापाकडे 1ही रुपया नसताना बाप मुलीचं लग्न
थाटामाटामध्ये पार पाडतो. बघा ना मुलींनो, तो प्रसंग जवळ आलेला आहे. आता सर्व काही झालेलं आहे. आता मुलीची पाठवणी आहे. मुलगी पहिल्यांदा येते, आईच्या गळ्यामध्ये पडते, ढसाढसा रडते होती मुलगी. आता भावाकडे येते, भावाला सांगते, ए बाळा, आता वडिलांची चप्पल तुला बसायला लागलेली आहे, जबाबदारी घे. त्या बापाला शुगर आहे, BP आहे, त्याला गोळी घ्यायची ध्यानात राहणार नाही. मी होते, मी आठवणीनं द्यायचे, पण आता त्यांना आठवण राहणार नाही. दादा तू त्यांना ध्यानाने गोळी दे. लय प्रेम असतं बरं का त्या लेकीचं. भावाकडे जाते, आजीकडे जाते, बहिणीकडे जाते, सगळीकडे जाते, ढसाढसा रडते. कन्या सासूरासी जाय, मागे परतोनी पाय. बापाला शोधत असते, बाप तिथं नसतो. बाप एका कोपऱ्यामध्ये उभा असतो. ती मुलगी पळत पळत जाते, त्या बापाच्या गळ्यामध्ये पडते आणि ढसाढसा रडते होती मुलगी. त्या क्षणी तो बाप रडत नाही हो, कारण बापाला माहिती असतं, मी जर रडलो तर माझी मुलगी डबल रडेल. बाप त्या ठिकाणी रडत नाही, मुलीची पाठवणी करतो. एका रूममध्ये येतो आणि ढसाढसा रडतो माझा बाप. तो बाप कधी कोणाला कळालाच नाही हो. विठ्ठल विठ्ठल ती आई इकडून तिकडून येते, लेकराला सांगते, बाळा तू असं करू नको, तुझे बाबा तुला मारतील. तू तसं करू नको, तुझे बाबा तुला मारतील. त्या लेकराला वाटतं, माझे काय बाबा मारायलाच आलेत का? सारखेच मारत असतात, पण त्याच्या मागचं प्रेम खूप वेगळं असतं बरं का. अहो तो बाप मुलीचं आयुष्य सेट करतो, मुलाचं आयुष्य सेट करतो, पण आयुष्यामध्ये स्वतः कधी सेट होत नाही ना. त्याचं नाव बाप आहे, त्याचं नाव बाप आहे. लय प्रेम करतो. पडद्यामागचा कलाकार म्हणजे बाप आहे. मी नेहमी सांगत असते बरं का. वडील समोरच आहेत, त्यामुळे जास्त काही बोलू शकणार नाही, पण खरंच पडद्यामागचा कलाकार जर कोण असेल ना, तो म्हणजे बाप आहे. आम्ही महाराष्ट्रभर कीर्तनं करतो, प्रवचनं करतो, महाराष्ट्रभर फिरतो, रात्रभर प्रवास असतो. माझे वडील प्रायव्हेट गाडीवरती ड्रायव्हिंग करतात. माझ्या पर्सनल गोष्टी सांगण्याकरता इथं आलेली नाही, पण बाप काय असतो मला तुम्हाला सांगायचं आहे. रात्रभर प्रवास असतो, रात्रभर ड्रायव्हिंग करतात. दुसऱ्या दिवशी सकाळचं माझं कीर्तन असतं. रात्रभर ड्रायव्हिंग करून इतका त्रास होतो, पण कशाचाही विचार न करता लेकराचं कीर्तन आहे, मुलीचं कीर्तन आहे, सगळं विसरून जातात आणि मध्ये कीर्तनाला घेऊन जातात. हे प्रेम जर कोणाचं असेल ना, ते म्हणजे मुलीचं आणि बापाचं आहे. खरंच बाप आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा आहे. बाप गेला ना, आधार गेला बरं का, प्रेम संपलं. तो बाप कसाही असू द्या हो. नुसता दरवाजामध्ये उभा असेल ना, कोण्या पाप्याची नजर त्या घराकडे जात नाही. आणि तो बाप गेला ना, तुम्ही कितीही चांगलं वागा, कितीही मोठं व्हा, लोक नावं ठेवल्याशिवाय राहणार नाही. माझ्या कीर्तनामध्ये नेहमी सांगत असते, जीवन जगत असताना जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ चांगला, आणि जीवन जगत असताना जो बापाला घाबरला त्याचा संसार चांगला, त्याचा संसार चांगला. जीवन जगत असताना आईची सेवा करताय ना, त्याचबरोबर त्या बापाची सुद्धा सेवा करा. बघा ना, तो बाप काय असतो 2 मिनिटामध्ये सांगून जाईल आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देईल. तो बाप काय असतो. माझ्या डोळ्यातली आसव, आसव म्हणजे अश्रू बरं का. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटाक्या सदर्याला किती ठिगाळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसंस होत या, मला कसंस होत या, कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का
गोष्ट बापाची सांगताना माझ्या अंगावरी त्यानं रग मायेचा घातलेला झोपडीत गळताना बाप तसाच झोपलेला त्याच्या अनवानी पायांना त्याच्या अनवानी पायांना असं चटका बसताना उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना आयुष्यभर नशिबाशी लढला आयुष्यभर नशिबाशी लढला तव्हा मला बाप माझा डोंगरावानी वाटला तव्हा मला बाप माझा डोंगरावानी वाटला विठ्ठल 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 खरंच जीवन जगत असताना आई वडिलांची सेवा करा, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. तुम्हाला नाही ना पंढरपूरला जाता आलं नका जाऊ, नाही ना तुम्हाला आळंदीला जाता आलं नका जाऊ, पण घरामध्ये आईवडिलांसारखे जे देव दिलेले आहेत त्यांची सेवा करा, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. विठ्ठल विठ्ठल बघा, खरंच खूप गोड असं नियोजन आहे. खरंच मनापासून झी टॉकीजचे सर्वच टीमचे मी मनापासून आभार मानते. त्यांनी ही कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेला आणून दिली. सर्वच झी टॉकीजचे मी मनापासून आभार मानते. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. बघा, आज या ठिकाणी कीर्तनाला मला साथ देणारे मृदुंगांची ज्यांनी मला साथ दिली आणि माझं कीर्तन कुठंही असू द्या आवर्जून माझ्या कीर्तनाला येणारे माझे मोठे गुरुबंधू हरिभक्तपरायण माऊली महाराज कोरडे असतील, तुम्हाला मनापासून धन्यवाद देते, मनापासून आभार मानते. गायनाची साथ ज्यांनी मला दिली असे माझे मोठे गुरुबंधू आदरणीय मनोज महाराज असतील, तुम्हाला मनापासून धन्यवाद देते. माझे वडीलधारे हरिभक्तपरायण अशोक महाराज असतील, तुम्हालासुद्धा मनापासून धन्यवाद देते. आमचं बालभजनी मंडळ असेल, माझी गुरुवर्य माझी आजी असेल, आईला मी मनापासून धन्यवाद देते, मनापासून आभार मानते. इथंच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन जाणारे माझे वडील हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज चव्हाण आज या ठिकाणी उपस्थित आहेत. वडिलांचे सुद्धा मनापासून आभार मानते. सर्वांना मनापासून धन्यवाद देते. झालेली कीर्तनरूपी सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करून, माझ्या जन्मदात्या आईवडिलांच्या चरणी अर्पण करून, माझ्या गुरुवर्यांच्या चरणी अर्पण करून माझ्या सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय अपराध महाराज तुम्ही अपराध महाराज तुम्ही अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडली गवर्देव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. आजचा भाग छान झाला.
आपल्यातला भक्तिपूर्ण स्नेह असाच उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहणार आहे कथा कीर्तनांमधून, याबद्दलचीच पोचपावती देणारा हा अभिप्राय कळवलेला आहे युवा शेतकरी उद्योजक विश्वजित पंडितराव देशमुख यांनी. ते लिहित आहेत, झी टॉकीजमुळे आम्हाला नवीन तरुण महाराजांचं कीर्तन दररोज ऐकायला मिळतं. कानांवरून असे विचार गेल्यामुळे वैचारिक ज्ञानदानाची शिदोरी आम्हाला मिळते आणि खरोखरच मानसिक थकवा दूर होतो. धन्यवाद झी टॉकीज. विश्वजित पंडितराव देशमुख. विश्वजित, आपले खूप खूप आभार. युवा उद्योजक म्हणून आपली वाटचाल अशीच बहरत राहो अशाही सदिच्छा. आणि आता गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या आपल्या आवडत्या कार्यक्रमात या भागात इथेच थांबते. पुन्हा भेटूया उद्या सकाळी ठीक 7:30 वाजता. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.